वेलकम बॅक मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स कोलीवाडा, म्हणजेच कोलंबी कोलीवाडा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। त्यासाठी मी हे टायगर प्रॉन्स घेतलेले आहेत, साफ स्वच्छ करून धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून थोडा लिंबाचा रस टाकायचा आणि प्रॉपर मिक्स करायचं। हे सर्व प्रॉपर मिक्स करून झाल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये आलं, कोथिंबीर, मिरची, लसूण ठेचणार आहोत आणि ह्याचा बारीक ठेचा करणार आहोत। आणि हा ठेचा एकदम थोडा जाडा ठेवायचा, जास्त बारीक नाही करायचा आहे। आणि चवीनुसार म्हणजे तिखट बघून तो 1 चमचा किंवा अर्धा चमचा, जशी तुमची कोलंबीची क्वांटिटी असेल तसा कोलंबीमध्ये ॲड करायचा आहे आणि प्रॉपर कोलंबीला सर्व लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात मी अर्धा चमचा थोडा जास्त टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी कोलंबीला प्रॉपर तो लावून घेतला आहे आणि थोडा वेळ ठेवून मग मी त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा ते 1 चमचा, म्हणजे जशी कोलंबीची क्वांटिटी असेल तसं लाल तिखट। मी इथे अर्धा चमच्यापेक्षा जास्त टाकलेला आहे, मी ठेचा पण टाकलेला आहे। सो तुमचं जे प्रॉन्स कोलीवाडा तिखट होऊ शकतं म्हणून प्रमाणामध्येच टाकायचं आहे लाल तिखट। त्याच्यामध्ये गरम मसालाही होता। तर तुम्ही बघू शकता इथे हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाल्यानंतर मी कोलंबी प्रॉपर मिक्स करून घेतली, प्रॉपर लावून घेतली। त्याच्यानंतर मी टाकलं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर, त्याने कुरकुरीतपणा येतो, आणि 1 चमचा बेसन। जास्त पीठ टाकायचं नाही आहे बेसनचं, त्याच्यामुळे ते जास्त घट्ट होऊ शकतं। इथे आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे। असं तुम्ही बघू शकतात। जर कोलंबीची क्वांटिटी तुमची एवढी असेल तर तुम्ही याच प्रमाणामध्ये हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्या। आणि मी हे सर्व टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात, जास्त पीठ नाही आहे। जर तुम्हाला कमी क्वांटिटी वाटली तर तुम्ही थोडं बेसन ॲड करू शकतात। आणि त्यानंतर टाकणार आहे मी एग व्हाईट। त्यानंतर मी एका अंड्यामधला थोडासा एग व्हाईट टाकला आणि येल्लो पार्ट नाही टाकायचा आहे। जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्याच्यानुसारच एग व्हाईट टाका, नाही तर मिश्रण पातळ होऊ शकतं। एग व्हाईट टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण की अंड्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट असते, ते प्रॉपर मिक्स होत नाही। त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे चिमूटभर हिंग। त्याच्यानंतर मी ठेवली आहे गॅसवरती कढई आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवणार आहे। आपलं तेल चांगलं तापल्यानंतर मी कोलंबी सोडणार आहे एक करून। एकदम मिक्स सोडायची नाही आहे, जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर। आणि गॅस फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, कारण की जास्त हाय फ्लेम केली तर ते करपू शकतं। सो अशा प्रकारे मी तेलामध्ये एक कोलंबी फ्राय करून घेत आहे। जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला तर सेम टेस्टी प्रॉन्स कोलीवाडा तुम्हाला 400 ते 450 तर मिळू शकतो। त्यापेक्षा तुम्ही घरी मस्त ट्राय करू शकता आणि तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी बनवू शकतात। तुम्हाला 6 ते 7 पीसेस येतात फक्त त्या प्राईजमध्ये। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप मस्त होते घरच्या। कोलंबी छान मीडियम टू लो फ्लेमवरती दोन्ही साईडून मस्त फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून ते एकदम नरम होणार नाही। ट्राय करायचे आहे की ते कुरकुरीत बनेल। तर तुम्ही ते बघू शकता की मस्त कुरकुरीत झाल्यानंतरच आणि असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतरच काढलेलं आहे। अशा प्रकारे मी माझं जे उरलेल्या कोलंबीज होत्या त्या सगळ्या एक करून फ्राय करून घेतलेल्या आहे। जर तुम्हाला बेसनची क्वांटिटी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण जास्त ॲड करायचं। कोलंबी फ्राय केल्यानंतर मी बनवणार होते ते डीप चटणी। त्याच्यासाठी मी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, लसूण हे इन्ग्रेडियंट घेतलेले आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आणि मिरच्या जास्त तिखट घ्यायच्या नाही आहेत आणि पुदिना तुम्ही घेऊ मध्ये असं ग्रीन कलरचं डीप बनवलेलं आहे। आणि कोलंबी ह्या डीपबरोबर खूप मस्त लागते, एकदम हॉटेलसारखी होते। तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा, मस्त कुरकुरीत पावसाळ्यामध्ये कोलंबी कोलीवाडा। तर इथे मी डीप बरोबर थोडासा कांदा आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे। मस्त लागतं कोलंबी, ग्रीन चटणी आणि कांदा आणि लिंबू। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या टाईपच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड बाय.